समतेचा लढा या पाठाच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतो. चला तर आता आपण बघतोय पुढे की रखमाबाई जनार्दन सावे या भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर. त्यांनी स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्यानमाला या चालवल्या. तसंच राजकोट येथे त्यांनी रेड क्रॉस सोसायटीची शाखा उघडली. सार्वजनिक जीवनामध्ये स्त्रियांचा सहभाग हा वाढू लागला. राष्ट्रीय चळवळीत व क्रांतिकार्यामध्ये स्त्रियांचा मोलाचा सहभाग होता. 1935च्या कायद्यानंतर प्रांतिक मंडळामध्ये सुद्धा स्त्रियांचा समावेश हा झाला आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतीय संविधानात स्त्री पुरुष समतेचं तत्व हे स्पष्टपणे नमूद करण्यात आलं. आता आपण बघतोय दलित चळवळ. तर भारतातील समाजरचना विषमतेवर आधारलेली होती. म्हणजे समाजात दलितांना मिळणाऱ्या अन्यायी वागणुकीविरुद्ध महात्मा ज्योतिराव फुले, नारायण गुरु यासारख्या समाज सुधारकांनी जनजागृती केली. मग महात्मा फुले यांच्या शिकवणीला अनुसरून गोपाळबाबा वलंगकर, शिवराम जानबा कांबळे यांची अस्पृश्यता निर्मूलनाचं त्यांनी कार्य हे खूप मोठ्या प्रमाणात केलं. गोपाळबाबा वलंगकर यांनी इसवी सन 1888 मध्ये विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचं खंडन केलं आणि शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंशीय मित्र हे मासिक 1 जुलै 1908 रोजी सुरू केलं. मुरळी आणि जोगतिनींच्या प्रश्नांना वाचा फोडली. तसेच देवदासींच्या विवाहासाठी पुढाकार घेतला. तामिळनाडूमध्ये पेरियार रामस्वामी यांनी अस्पृश्यता निर्मूलनाची एक चळवळ उभारली. त्यांनी चळवळ एक उभाच केली जवळजवळ. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी दलितांच्या प्रगतीसाठी 1906 मध्ये डिस्पेट क्लासेस मिशन ही संस्था सुरू केली. दलितांना स्वाभिमानी, सुशिक्षित आणि उद्योगी बनवणं हा त्यांच्या कार्याचा महत्वाचा भाग होता. तर उच्चवर्णीयांच्या मनातील दलित विषयक भ्रामक समजूत ही नष्ट करायची हा त्या कार्याचा दुसरा भाग मानला जाईल. आणि मग त्यासाठी त्यांनी मुंबईत परळ, देवनार या भागामध्ये मराठी शाळा, उद्योगशाळा या काढल्या. त्यांनी पुणे येथे पर्वती मंदिरामध्ये प्रवेश, सत्याग्रह, दलितांची शेतकी परिषद, त्याच्यानंतर संयुक्त मतदार संघ योजना इत्यादी बाबत दलित वर्गाच्या हिताच्या दृष्टीने ते सक्रियपणे भाग घेत होते. तसाच राजश्री शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाची पाठराखण केली आणि मग त्यांच्याच काळात निर्माण झालेल्या या ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व केले. राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये आरक्षणाचा क्रांतिकारी जाहीरनामा काढला. मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा पण केला. त्यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव असं कार्य केलं. रोटीबंदी, बेटीबंदी, व्यवसाय बंदी असे 3 निर्बंध जाती व्यवस्थित होते. या संदर्भामध्ये सभा आणि परिषदांमधून दलित लोकांच्या हातचे अन्न घेऊन शाहू महाराजांनी रोटीबंदी जाहीरपणे धुडकावून लावली आणि बेटीबंदीचा निर्बंध समाजात जोपर्यंत पाळला जात आहे तोपर्यंत जातीभेद समूळ नष्ट होणार नाही अशी शाहू महाराजांची धारणा होती. पुढे त्यांनी आपल्या संस्थानामध्ये आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता देणारा कायदा हा मंजूर केला आणि मग 22 फेब्रुवारी 1918 रोजी कोल्हापूर सरकारच्या गॅझेटमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध होऊन संस्थानातील बलुतेदारी पद्धती ही नष्ट करण्यात आली आणि कोणताही व्यवसाय कोणालाही करण्याची परवानगी ही देण्यात आली. मग शाहू महाराजांनी व्यवसायाचं हे स्वातंत्र्य देऊन एक प्रकारच्या सामाजिक गुलामगिरीतून लोकांची मुक्तताच केली. दक्षिण भारतात जस्टिस पक्षाने सामाजिक समतेसाठी हे मोलाचं कार्य केलं. महात्मा गांधींनी अस्पृश्यतेचा प्रश्न असा हाती घेऊन तो काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर मांडला.
आणि मग येरवडा येथील तुरुंगात असताना सनातनी हिंदू पंडितांशी वादविवाद करून अस्पृश्यतेला शस्त्राधार नसल्याचं प्रतिपादन केलं. मग त्यांनी हरिजन सेवक संघास एक प्रकारची प्रेरणाच दिली. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर उर्फ ठक्कर बाप्पा आणि अप्पासाहेब पटवर्धन इत्यादी कार्यकर्त्यांनी समतेच्या या कामामध्ये स्वतःला जवळ झोकूनच दिले. त्याच्यानंतर आपण काय शिकलो या अंतर्गत दलित चळवळ ह्याच्याबद्दल तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. चला तर आता आपण आपल्या पुढील विभागामध्ये प्रवेश करूया.